नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कोल्हापूर शहरातल्या हनुमाननगर परिसरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली। तब्बल 4-5 दशके जुनी मैत्री होती, मात्र चेष्टा मस्करी करत असतानाच अचानक किरकोळ वाद झाला आणि या वादातून झालेल्या संतापजनक कृत्याने एका मित्राचा दुसऱ्या मित्राने जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात ह्यूमन बॉम्ब पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत। 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो RDX ठेवले असून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची सनसनाटी धमकी फोनवर देण्यात आली आहे। कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गगनबावडा कोल्हापूर महामार्ग 12 सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भुईबाबडा आणि फोंडा घाट या पर्यायी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे। रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। येत्या रविवारी मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहे। पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान 5 तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। या 5 तासांच्या जम्बो ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वे महामार्गावरील सर्व जलद गाड्या गोरेगाव ते सांताक्रूज दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील। याशिवाय अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून पोलिसांनी 41 वर्षीय अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय। ही अभिनेत्री हिरोईन बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून ऑडिशन देणाऱ्या तरुणींना वेश्यावृत्तीत ढकलत होती। काही पोलीस अधिकारी हे ग्राहक बनून या महिलेच्या ग्रुपपर्यंत पोहोचले आहेत। कारवाईनंतर त्यांनी एका बंगाली अभिनेत्रीला आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची सुटका केली आहे। लातूरमधील चाकूर वाढवणा रस्त्यावर असलेल्या पुलाखाली सुटकेस 10 दिवसांपूर्वी एका महिलेचा सडलेला मृतदेह सापडला होता। त्यानंतर लातूरमध्ये खळबळ माजली होती। आता पोलिसांनी अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक केली आहे। हत्या करण्यात आलेली महिला आणि आरोपी हे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत। पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीनेच आपल्या मित्रांच्या मदतीने ही हत्या करून पुलावरून नदीत मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकून दिला होता। शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय लोटन पाटील हे रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत। या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात। पोलिसांकडून पाटील यांचा कसून शोध घेतला जातोय। जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात प्राचीन रक्तचंदनाचं झाड असल्याचा दावा केला होता। या झाडाचा मोबदला म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रेल्वेला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते। या आदेशानंतर रेल्वेनं 1 कोटी रुपये जमा केले, मात्र पुढील तपासणीत हे झाड रक्तचंदनाचं नसून त्याची किंमत केवळ 11,000 रुपये असल्याचं निष्पन्न झालं। यामुळे आता रेल्वेनं न्यायालयात अर्ज दाखल करून शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम व्याजासह परत करावी अशी मागणी केली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस प्रशासनानं सखोल आणि काटेकोर नियोजन केलंय। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या 5ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 14,000 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले असून त्यांनी थेट बारामतीमध्ये ओबीसी आंदोलन मोर्चा काढायचं ठरवलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास बारामतीमधूनच रसद पुरवण्यात आल्याचा आरोप करत हाकेंनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे। मात्र पोलिसांनी हाकेंच्या मोर्चाला परवानगी नाकारली असून मला अटक करा, तुरुंगात टाका असे म्हणत हाकेंनी बारामतीत जाणारच असल्याचं म्हटलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणाऱ्या गावडे कुटुंबातील श्रावण बुधवारी संध्याकाळी गणेश मंडळाच्या शेडमध्ये मित्रांसोबत खेळत होता। मात्र काही क्षणातच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले। खेळ सोडून तो धावत घराकडे गेला आणि थेट आईच्या मांडीवर जाऊन विसावला। आईच्या कुशीत डोके ठेवून तो काहीतरी सांगू पाहत होता, पण क्षणार्धात त्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि आईच्या मांडीवरच त्याने डोळे मिटले आहेत। मराठा समाजाला मिळणारे आरक्षण कायदेशीर आणि घटनेच्या चौकटीत टिकलं पाहिजे हे महत्त्वाचं होतं। तसेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे समाजाला आरक्षण मिळाले आहे। मनोज जरांगे यांना दिलेल्या अध्यादेशातील मुद्दे तातडीने लागू करण्याचे काम शासन माध्यमातून सुरू झालंय। तसेच सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंगराजे भोसले यांनी दिली आहे। अहेरी तालुक्यातील कमलापूर पासून 2 किलोमीटरवरील ताटी गुडम गावात 4 सप्टेंबरला आश्चर्यजनक प्रकार समोर आलाय। गावातील एका विहिरीला चक्क गरम पाणी येत असून त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले।
तालुका प्रशासन याबाबत अनभिज्ञ असून भूगर्भातील उष्ण खडकाचा हा परिणाम असू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी पटकावलाय। याबाबत प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार असा निर्धार प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला होता। त्यानंतर प्रताप सरनाईकांनी टेस्लाची कार खरेदी केली। जागतिक स्तरावर वाघांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी असला तरी वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढतोय। सन 2020 ते 2024 या कालावधीत देशभरात वाघांच्या हल्ल्यात तब्बल 378 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 218 मृत्यू झाले आहेत। विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मृत्यूची आकडेवारी सर्वाधिक आहे, तर मेळघाटात गेल्या 3 वर्षात 6 जणांचे बळी गेले आहेत। कर्नाटकातील काँग्रेस सरकारने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतलाय। कर्नाटकच्या कॅबिनेटने गुरुवारी एक निर्णय घेतला, त्यात ते राज्यातील आगामी पंचायत आणि शहरी स्थानिक निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची निवडणूक आयोगाकडे शिफारस करणार आहेत। कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कार्यमंत्री एच.के. पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली आहे। टीटीव्ही दिनकरन यांच्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळमघने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे। एनडीए सोडणारा एएमएमके हा दुसरा पक्ष आहे। यापूर्वी एआयएडीएमके मधून हकालपट्टी केलेले ओ पनीरसेल्वम यांनी त्यांचा पक्ष युतीतून बाहेर काढला होता। दिनकरन यांनी माध्यमांना सांगितले की काही लोकांच्या विश्वासघाताविरुद्ध हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। आम्हाला वाटले होते की ते बदलतील, परंतु असं काहीच झालं नाही। पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला। सत्तारूढ तृणमूल काँग्रेस तसेच विरोधी भाजप सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले। या गदारोळात भाजपच्या 5 आमदारांचे निलंबन करण्यात आले। बंगाली स्थलांतरितांवरील अत्याचारांबाबतच्या ठरावावरून हा वाद झाला होता। मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सरकारी राणी दुर्गावती रुग्णालयात एका महिलेने 5 किलो 2 ग्रॅम वजनाच्या एका विशाल बाळाला जन्म दिलाय। डॉक्टरांनी सांगितले की अशा जास्त वजनाच्या बाळांचा जन्म दुर्मिळ असतो। सध्या आई आणि बाळ दोघेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत। मार्गदर्शी ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका एमडी शैलजा किरण यांची प्रतिष्ठित साऊथ पॉवर लिस्ट 100 मध्ये निवड करण्यात आली आहे। या यादीत दक्षिण भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येतं। भारताचा शेजारी देश असलेल्या मित्र राष्ट्राने देशात सोशल मीडियावर बंदी घातली आहे। नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्यात आली आहे। संबंधित सोशल मीडिया साइट असलेल्या कंपन्यांना नेपाळच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे बजावले होते। त्यासाठी 28 ऑगस्ट पासून पुढे 7 दिवसांचा अवधीही देण्यात आला होता। मात्र संबंधित कंपन्यांनी नेपाळच्या मंत्रालयीन विभागात नोंदणी न केल्याने नेपाळ सरकारने हा निर्णय घेतलाय। मनमानी पद्धतीने टॅरिफ आकारणीचे परिणाम आता डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला भोगावे लागतात। दुसऱ्यांदा सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर शुल्क लादण्यास सुरुवात केली। त्यांनी मनमानीपणे असंख्य देशांवर शुल्क लादले, ज्याचा नकारात्मक परिणाम आता ट्रम्प यांच्या स्वतःच्या देश अमेरिकेवर दिसून येत असून महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेसाठी वाढत्या कर्जाचं ओझं एक मोठं आव्हान बनलंय। अमेरिकेसोबत शुल्कावरून वाद सुरू असताना तिकडे भारताने सिंगापूर सोबत मोठे करार केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भेट झाली। या दरम्यान दोन्ही देशांमध्ये 5 महत्त्वाचे करार झाले। ग्रीन शिपिंग पासून ते अवकाशापर्यंत भारत आणि सिंगापूर एकत्रितपणे येत्या काळात आशिया पॅसिफिक प्रदेशाच्या राजकारण आणि अर्थव्यवस्थेला नवीन चालना देतील। राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 2025 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास सलग 7व्या वर्षी अव्वल स्थानावर राहिली आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर सलग 10व्या वर्षी सर्वोत्तम विद्यापीठ ठरले, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे। राज्यासह देशभरात सुरू असलेल्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात एक जागा अत्यंत महत्त्वाची असताना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2720 अतिरिक्त जागांना मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यापैकी 350 जागा महाराष्ट्रात आहेत। यापैकी 300 जागा डीम्ड टू बी विद्यापीठांसाठी आहेत, तर अंधेरीच्या राज्य कामगार विमा योजनेच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील 50 जागा वाढल्या आहेत। आजपासून सुरू होणाऱ्या देश पातळीवरील दुसऱ्या फेरीत या जागा समाविष्ट होणार आहेत।
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील अंमलबजावणी अधिकारी, लेखा अधिकारी आणि सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पदांसाठी भरती प्रक्रियेबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक पुरवणी प्रसिद्ध केली आहे। या पुरवणीमध्ये परीक्षा स्वरूप, महत्त्वाच्या तारखा आणि मूल्यांकन निकषांसारख्या भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या आहेत। या परीक्षेची तारीख आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे। 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत ऑफलाईन पेन पेपर आधारित संयुक्त भरती चाचणी घेतली जाईल। लेखी पेपर आणि मुलाखतीतील एकत्रित कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल। आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक राहिला नाहीये। क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। भारतात होणाऱ्या सर्व लीग सामन्यांच्या तिकिटांच्या किमती 100 रुपयांपासून सुरू होतील। यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांनाही 2025च्या महिला विश्वचषकाच्या सामन्यांचा आनंद घेता येईल। आगामी स्पर्धेसाठी 4 दिवसांची विशेष प्री सेल विंडो उपलब्ध आहे। आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व सामन्यांची आगाऊ तिकीटे उपलब्ध आहेत। चाहते 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून गुगल पे द्वारे इथून तिकीटे बुक करू शकतात। जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना डिलिव्हरी करणाऱ्यांच्या वतीने 18% कर भरावा लागेल। त्यामुळे झोमॅटो आणि स्विगी या मोठ्या अन्न वितरण कंपन्यांवर जीएसटीचा भार वाढणार आहे। पूर्वी डिलिव्हरी करणारे लोक जीएसटीच्या कक्षेबाहेर होते। या नवीन नियमामुळे झोमॅटो आणि स्विगी या दोघांवर दरवर्षी सुमारे 180 ते 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती नवरा राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। प्रसिद्ध उद्योगपती दीपक कोठारी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीमध्ये शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीवर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी शिल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे। राज कुंद्रा आणि शिल्पा विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। न्यूझीलंडचा माजी अनुभवी दिग्गज क्रिकेटपटू रॉस टेलरनं 3 वर्षांनंतर निवृत्ती मागे घेतली आहे। आता तो पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार आहे, पण यावेळी तो न्यूझीलंडसाठी नव्हे तर दुसऱ्या देशासाठी पदार्पण करेल। यासाठी तो न्यूझीलंड सोडून गेलाय। किवी संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतकं झळकावणाऱ्या रॉस टेलरच्या या निर्णयानं क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत। न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर आता सामोआ देशाकडून खेळताना दिसणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।